जन्मगाव आहे. आपल्या गावामध्ये काहीतरी छान व्हावं आणि जी आता जमीन पडून आहे पूर्णपणे तिचं काहीतरी छानपैकी प्रोग्रेस व्हावा, तिथे डेव्हलपमेंट व्हावी छान, या दृष्टीनं आम्ही एक कोलोसस इन्फोटेक म्हणून इन्फ्रा म्हणून एक कंपनी सुरू केली. तर तिथे त्याच्यामध्ये आमचा असा फक्त हेतू आहे की ज्यांना निसर्गाची आवड आहे, ज्यांना निसर्गाच्या सानिध्यात राहायचं आहे, ज्यांना निसर्गाचं नैसर्गिकत्व जपायचं आहे, अशा लोकांसाठी आम्ही हे केलं, एक प्रोजेक्ट करायचं ठरवलं. त्या ठिकाणी कंपल्सरी 20,000 स्क्वेअर फूटचाच एक प्लॉट असला पाहिजे, त्याच्यापेक्षा कमी एरिया चालणार नाही. तिथे फक्त 3,000 स्क्वेअर फूट कन्स्ट्रक्शन करून बाकी पूर्ण हे प्रॉपर लँडस्केप आर्किटेक्ट करून घेऊन प्लॉट तिथे झाला पाहिजे की सिमेट्री राहिली पाहिजे त्या ठिकाणी. नाही तर कोणीतरी घेणार, छोटंसं काहीतरी कन्स्ट्रक्शन करणार, नाही करणार किंवा खूप कन्स्ट्रक्शन करणार तिथे, तर ते पण चालणार नाही. म्हणजे निसर्गाचं जे आहे ओरिजिनल रूप ते जपलं जाईल. शिवाय आता जी तिथे त्या ठिकाणी पाणी खूप आहे, तर त्या पाण्याचा पण उपयोग होईल आणि व्यवस्थित तुम्ही तिथे राहू शकाल, छानपैकी एन्जॉय करू शकाल सुट्टी. शिवाय पोल्युशन फ्री राहील. वाई हे खूप जवळ आहे. लोकांना महाबळेश्वरची क्रेज आहे प्रचंड, त्यामुळे लोक तिथे एन्जॉय करतील. आणि त्या ठिकाणी या ठिकाणी म्हणून याच्यात भाग घेतला तर आम्हाला रिस्पॉन्स चांगला मिळाला. आणि चांगले लोक जे महाबळेश्वर पाचगणीवर किंवा निसर्गावर जे प्रेम करतात असे लोक आले. आम्ही ॲक्च्युली काहीही जाहिरातबाजी केली नाही. साध्या सिम्पल भाषेमध्ये त्यांना समजावून सांगितलं, प्रोजेक्ट काय आहे सांगितला. तुम्हाला खरंच इंटरेस्ट असेल तर तुम्ही आमच्या ऑफिसमध्ये या, आम्ही तिथे तुम्हाला दाखवू सगळे प्रॉपर आणि त्याप्रमाणे आपण पुढे जाऊ. तर बऱ्याचशा जवळजवळ 100 ते 150 लोकांनी इंटरेस्ट घेऊन सांगितलं की तुम्ही आम्हाला आवर्जून मेल करा, ब्रोशर मेल करा, आम्ही ऑफिसमध्ये येतो, डिस्कस करतो तुमच्याशी आणि आम्ही तिथे सगळं बघतो की बाबा डॉक्युमेंटेशन प्रॉपर. त्यांना सांगितलं मी लीगल ॲडवायझरच आहे, त्यामुळे तुम्हाला डॉक्युमेंटेशनचा काही प्रॉब्लेम येणार नाही. ते म्हणजे तेवढं वी विल ट्रस्ट यू आणि आम्ही जरूर येतो, तुम्ही आम्हाला जरूर कळवा, असं जरूर सांगून 4 वेळा लोकांनी जरूर सांगितलं आणि आता ते येतो मला.